हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. आता आम्ही चाललो आहोत शॉपिंगला. तर मी वैभवला बोलते आईंना पुढे बसू देत, पण तो काय तयार होत नाही. तो म्हणतो तूच पुढे बस. आईंना पुढे का आईंना माहीत नाही आहे आम्ही त्यांना कुठे घेऊन चाललो आहोत आणि कशासाठी घेऊन चाललो आहोत. तर त्यांना तिथेच गेल्यावर कळेल नक्की कुठे चाललो आहोत घेऊन. त्या बघतायत की नक्की कुठे घेऊन चालल्यात. मग आता आम्ही पोचलो आहोत कुमार पॅसिफिकला. तर मला आता कळलं इथे छान मग आम्ही आईंना ड्रेस घ्यायला गेलो आणि खूप सारे ड्रेस बघितले आम्ही. आईंना पसंत येत नव्हते, त्यांच्या पद्धतीचे त्यांना भेटत नव्हते. फायनली मग आईंना एक ड्रेस आवडला, तो आम्ही घेतला. कुठला घेतला आपण? मग ड्रेस घेऊन झाला. वैभव बिल करत होता. आई तिकडे अजून ड्रेस बघत होत्या की त्यांना अजून काय आवडतं की नाही. त्या बघत होत्या. त्यांनी कधी ड्रेस घातलेले नाही आहेत, त्यांना सवय नाही. त्यामुळे त्या नेहमीच आम्हाला म्हणायच्या की नको, कशाला, मला नाही आवडत, नाही घालायचा आहे मला ड्रेस. पण आम्ही हट्ट करून त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं घ्या, तुम्हाला जो आवडेल तो घ्या. तर त्या बघत होत्या प्रत्येक ड्रेस ओपन करून की कोणता छान आहे, कापड कसं आहे ते बघत होत्या. तर आईंची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही ठरवलं की आता मॅक्समध्ये जाऊन बघूयात काय भेटतंय का. जॅकेट्स वगैरे घ्यायचे होते. थंडी सुरू झाली त्यामुळे मला म्हटलं चल तुला एक जॅकेट घेऊया आपण. मग आम्ही मॅक्समध्ये गेलो. इकडे सुद्धा आई बघत होत्या सगळं बारीक नजरेने. आणि एका साईडला वैभव माझ्यासाठी कपडे चॉईस करत होता की ओव्हर साईड टी शर्ट वगैरे घे तुला. पण मी नाही म्हणत होते त्याला, नको म्हणून. तरी पण वैभव कपडे बघतच होता. तोपर्यंत आई इकडे स्टोल बघत होत्या. आई प्राईस बघत होत्या स्टोलची. त्यांनी चष्मा घातला नव्हता, त्या घेऊन आल्या नव्हत्या चष्मा, त्यामुळे त्यांना प्राईस दिसत नव्हती नीट. तर त्या मला प्राईस काय आहे आणि हे काय आहे विचारत होत्या मला. हे आहे स्टोल बघा की किती नाही. 400 रुपये. 400 रुपये. कपडा वेगळा आहे महाग आहे. माझ्यासाठी तर काहीच घेतलं नाही. वैभवचं मन बदललं आणि तो बोलला आपण दुसरीकडे बघूया जाऊन. तर आम्ही गेलो आणि तो त्याच्या स्वतःसाठीच शॉपिंग करायला सुरू केली त्याने. फायनली त्याने सुद्धा त्याच्यासाठी खरेदी केलेली आहे. मग फिरून फिरून भूक लागली होती. मग आम्ही थोडीशी भेळ खाल्ली. आम्ही खूप एन्जॉय केला. आमच्यासोबत आईने सुद्धा मस्त एन्जॉय केला. आणि मग आम्ही घरी निघालो. आई फर्स्ट टाईमच आमच्यासोबत अशा बाहेर आल्या होत्या. खूप छान वाटलं आज त्यांच्यासोबत. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय. सी यू.